नमस्कार मित्रांनो. तर आज आपण इयत्ता 7वी गणित विषयातील पहिले प्रकरण म्हणजेच भौमितिक रचना यामधील सराव संच 1 सोडवणार आहोत. यामध्ये बघा, पहिले उदाहरण आहे, खाली दिलेल्या मापांचे रेषाखंड काढा व त्यांचे लंब दुभाजक काढा. यामध्ये एकूण 3 उदाहरणे तुम्हाला दिलेली आहेत. त्यामध्ये पहिला 5.3 सेमी, म्हणजे यामध्ये आपल्याला 5.3 सेमी लांबीचा रेषाखंड काढायचा आहे आणि त्याचा लंब दुभाजक सुद्धा काढायचा आहे. चला तर मग आपण प्रथम 5.3 सेमी इतक्या लांबीचा रेषाखंड काढूया. आपल्या जवळ असलेल्या पट्टीवर किंवा स्केलवर आपण या ठिकाणी 5.3 सेमी इतके अंतर घेऊन रेषाखंड काढूया. बघा, या ठिकाणी अशा प्रकारे स्केल ठेवून या शून्यापासून आपण मोजायला सुरुवात करूया. या शून्यापासून ते 5.3 सेमी म्हणजेच 5 नंतर या लहान दिसणाऱ्या तुम्हाला रेषा आहेत त्या 3 पर्यंत आपण मोजायच्या आहेत. बघा, या शून्यापासून ते 5 नंतरच्या या 3 छोट्या रेषा म्हणजेच 5.3 सेमी इतके अंतर आपण या ठिकाणी घेऊन 5.3 सेंटीमीटरचा रेषाखंड काढलेला आहे. मग या ठिकाणी अशा प्रकारे 5.3 सेमी लांबीचा आपण रेषाखंड काढला. आता यानंतर या रेषाखंडाला आपल्याला लंब दुभाजक काढायचा आहे. तर यासाठी मित्रांनो अशा प्रकारे कर्कटकमध्ये पेन्सिल तुम्ही अडकवून घ्यायची आहे. ही पेन्सिल व्यवस्थित टोक केलेली असावी. आता यामध्ये 5.3 सेमी लांबीच्या रेषाखंडावर लंब दुभाजक काढण्यासाठी आपण काय करूया, या कर्कटकचे एक टोक या रेषाखंडाच्या एका टोकावर ठेवूया आणि निम्म्यापेक्षा जास्त अंतर, अर्ध्यापेक्षा जास्त, थोडे जास्त अंतर आपण अशा प्रकारे घेऊया. ठीक आहे. आणि यानंतर आपण वरच्या बाजूला एक अशा प्रकारे कंस काढूया. बरोबर. यानंतर तेच अंतर घेऊन आपण खाली सुद्धा अशा प्रकारे एक कंस काढूया. ठीक आहे. यानंतर पुन्हा तेच अंतर न हलवता आपण रेषाखंडाच्या डाव्या साईडच्या टोकावर ठेवूया आणि यानंतर पुन्हा सेम कृती आपण मगाशी केल्याप्रमाणे वरच्या साईडला अशा प्रकारे कंस आणि खालच्या बाजूने अशा प्रकारे कंस करूया. ठीक आहे. बघा, तर अशा प्रकारे तुम्हाला आता इथे हा जो बिंदू मिळाला आहे आणि हा बिंदू हे आपण जोडून घेऊया. तर हा आपण काढलेला आहे लंब दुभाजक. याला आपण लंबचे चिन्ह सुद्धा देऊया. तर अशा प्रकारे 5.3 सेमी रेषाखंडाचा आपण अशा प्रकारे लंब दुभाजक काढलेला आहे. जर तुम्ही आता या लंब दुभाजकाच्या दोन्ही बाजू आपण मोजून बघितल्या तर त्यांचे अंतर आपल्याला सारखेच असलेले दिसेल. बघा, या साईडला इथून ते इथपर्यंतचे अंतर आपण बघितलं तर साधारण 2.7 येतं. यानंतर हे सुद्धा अंतर आपण जर बघितलं तर जवळजवळ 2.7 इतकेच येतं. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण 5.3 सेमी लांबीचा रेषाखंड काढून त्याचा लंब दुभाजक काढला. यानंतर दुसरे उदाहरण 6.7 सेमी, म्हणजेच आता 6.7 सेमी अंतर घेऊन एक रेषाखंड काढायचा आहे आणि त्या रेषाखंडाचा लंब दुभाजक काढायचा आहे. आता सर्वप्रथम आपण 6.7 सेमी
लांबीचा रेषाखंड काढूया. मगाशी केल्याप्रमाणेच या ठिकाणी सुद्धा बघा, शून्यापासून सुरुवात करून 6.7 म्हणजे 5च्या नंतर दुसरी छोटी रेषा, म्हणजे ज्या शून्यापासून सुरुवात करून आपण बघा 6 नंतर ही 7वी रेषा छोटी. ठीक आहे, अशा प्रकारे 6.7 के अंतर घेऊन आपण रेषाखंड काढलेला आहे. ठीक आहे, आता या रेषाखंडाचा लंब दुभाजक काढण्यासाठी मगाशी जी आपण कृती केली त्याचप्रमाणे सेम सर्वप्रथम आपण या ठिकाणी एका टोकावर कर्कटक ठेवूया आणि निम्म्यापेक्षा थोडे जास्त अंतर आपण अंदाजे घेऊया आणि वरच्या बाजूने एक कंस, तसेच अंतर न हलवता खालच्या बाजूने सुद्धा एक कंस काढूया. ठीक आहे, यानंतर तेच अंतर घेऊन पुन्हा या रेषाखंडाच्या डाव्या बिंदूवर अशा प्रकारे कर्कटाचे टोक ठेवूया आणि पुन्हा सेम कृती, वरच्या साईडने एक कंस व खालच्या बाजूने सुद्धा एक कंस मारूया. ठीक आहे, आता हे जे दोन कंस ज्या बिंदूमध्ये छेदतात ते दोन बिंदू आपण पट्टीने आणि पेन्सिलने जोडून घेऊया. अशा प्रकारे आणि हे लंबचं चिन्ह या ठिकाणी सुद्धा आपण आता 6.7 सेमी अंतराचा रेषाखंड घेऊन त्यावर आपण लंब दुभाजक काढलं. यानंतर शेवटचे उदाहरण पाहूया. यामध्ये तिसरे उदाहरण 3.8 सेमी इतक्या लांबीचा रेषाखंड काढायचा आहे. तर मित्रांनो, पुन्हा एकदा मगाशी जी आपण कृती केली त्याचप्रमाणे या ठिकाणी 3.8 सेमी लांबीचा रेषाखंड काढूया. शून्यापासून सुरुवात करून बघा 3.8 म्हणजे 3 नंतर छोटी 8वी लाईन, बघा 5 नंतर ही तिसरी लाईन इथपर्यंत. ठीक आहे, 3.8 सेमी इतक्या लांबीचा आपण रेषाखंड काढला. आता याचा लंब दुभाजक काढण्यासाठी मगाशी कृती जी केली त्याचप्रमाणेच पुन्हा एकदा या रेषाखंडाच्या एका बिंदूवर कर्कटक ठेवूया आणि निम्म्यापेक्षा जास्त अंतर अंदाजे घेऊया. बघा, अर्ध्यापेक्षा जास्त थोडे अंतर आपण अंदाजे घेतले आणि वरच्या बाजूने एक कंस आणि तेच अंतर न हलवता खालच्या बाजूने सुद्धा अशा प्रकारे कंस काढा. यानंतर ते अंतर बिलकुल न हलवता आपण कर्कटक अशा प्रकारे त्या रेषाखंडाच्या दुसऱ्या बिंदूवर ठेवूया आणि वरच्या बाजूने मगाशी केल्याप्रमाणे कंस आणि खालच्या बाजूने सुद्धा तशाच प्रकारे कंस करूया. ठीक आहे, आता पुन्हा एकदा ज्या ठिकाणी ते दोन्ही कंस एकमेकांना छेदले ते बिंदू आपण या ठिकाणी जोडून घेऊया. अशा प्रकारे लंब. ठीक आहे, तर अशा प्रकारे 3.8 सेमी लांबीचा रेषाखंड काढून आपण त्याचा सुद्धा लंब दुभाजक काढला. यानंतर दुसरे उदाहरण आहे किंवा दुसरा प्रश्न आहे, खाली दिलेल्या मापांचे कोन काढा व त्यांचे दुभाजक काढा. आता यामध्ये आपल्याला एका विशिष्ट मापाचा कोन काढून त्या कोनाचा दुभाजक आपल्याला काढायचे.
तर या ठिकाणी बघा पहिले उदाहरण दिलंय 105 अंश या मापाचा आपल्याला कोन काढायचा आहे. तर मित्रांनो आता आपण काय करूया, पहिल्यांदा एक अंदाजे माप घेऊन एक रेषाखंड खाली काढूया किंवा एक किरण काढूया. दोन किरण जेव्हा एकमेकांना छेदतात तेव्हा कोन तयार होतो. त्यामुळे आपण एक खाली अंदाजे मापाचा किरण काढूया. ठीक आहे, अशा प्रकारे यानंतर बघा आपण हा किरण काढला. यानंतर आपल्याला 105 अंशाचा कोन काढायचा आहे. तर त्यासाठी आपण हे कोन मापक अशा प्रकारे घेऊया. आता यामध्ये कोन मापकामध्ये कशा प्रकारे कोन मोजायचा हे सुद्धा तुम्ही लक्ष देऊन ऐका. यामध्ये या कोन मापकाची खालच्या बाजूला जी आपल्याला ही काळी रेष दिसते ती बरोबर आपल्या या आपण काढलेल्या जो किरण आहे त्यावर आणूया आणि हा जो बिंदू आहे मधला तो बरोबर आपल्या या रेषाखंडाच्या या बिंदूवर आपण ठेवूया. बघा अशा प्रकारे ठेवल्यानंतर या ठिकाणी आपल्याला 105 अंश, बघा ही आपली सरळ रेषा ही 90 डिग्रीची आहे किंवा 90 अंशाची आहे. जर कोन त्यापेक्षा कमी असेल तर तो आपला या साईडला येईल म्हणजे उजव्या साईडला, आणि 90 अंशापेक्षा जास्त मापाचा कोन असेल तर तो या साईडला घेऊया. ठीक आहे, तर 105 हे 90 अंशापेक्षा जास्त आहे म्हणून आपला कोन या साईडला येईल. 90 नंतर बघा या ठिकाणी हे 100 आहे आणि हे 110 आहे. 100 आणि 110 यांच्यामध्ये जो बिंदू आपण घेऊया तो असेल 105 अंशाचा. ठीक आहे, बघा तर अशा प्रकारे तो बिंदू घेतल्यानंतर तो आपण जोडून घेऊया. अशा प्रकारे आपण हा कोन काढला 105 अंश. ठीक आहे, आता या कोनाचा आपल्याला दुभाजक काढायचं आहे. तर दुभाजक काढताना आपण काय करूया, बघा या ठिकाणी कर्कट घेऊन हा जो बिंदू आहे ज्या ठिकाणी दोन किरण एकमेकांना छेदतात त्या बिंदूवर एक टोक ठेवून द्या या राउंडरचे, आणि अंदाजे अंतर घेऊन अशा प्रकारे एक कंस या ठिकाणी आणि या ठिकाणी सुद्धा. हे अंतर आपल्याला अंदाजे घ्यायचे आहे. ठीक आहे, यानंतर आपलं राउंडर चे एक टोक या एका कंसावर घ्या आणि त्यानंतर अंतर तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे बदलू शकता. अशा प्रकारे मी इतके अंतर घेतोय आणि या ठिकाणी अशा प्रकारे कंस. आता जे अंतर आपण घेतलंय तेच अंतर घेऊन आपल्याला हे अंतर बिलकुल बदलायचे नाही. अशाच प्रकारे या कंसावर आता आपण या राउंडरचे एक टोक ठेवूया आणि मगाप्रमाणेच या ठिकाणी अशा प्रकारे कंस काढूया. आता हे दोन्ही कंस ज्या बिंदूमध्ये छेदतात त्या ठिकाणी आपण अशा प्रकारे किरण काढूया. बघा अशा प्रकारे 105 अंशाचा कोन काढून हा त्याचा आपण दुभाजक काढलेला आहे. यानंतर पुढील उदाहरण आहे 55 अंश. बघा दुसरे गणित आहे 55 अंश. आता 55 अंश इतक्या मापाचा कोन काढून आपल्याला मगाशी ज्याप्रमाणे आपण कोन दुभाजक काढला त्याचप्रमाणे इथे सुद्धा कोन दुभाजक काढायचे. आता मगाशी केल्याप्रमाणेच आपण खालच्या बाजूने एक किरण काढूया. तो आपण अंदाजे मापाचा घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपण किरण काढला. यानंतर 55 अंश आपल्याला या कोन मापकावर मोजायचे आहेत. मगाशी ठेवल्याप्रमाणेच या ठिकाणी या खालच्या काळ्या रेषेवर ही आपली रेषा आली पाहिजे आणि हा मध्यबिंदू या किरणच्या बिंदूवर आला पाहिजे. अशा प्रकारे आपण कोन मापक ठेवूया
आणि बघा आता 55 अंश म्हणजे 90पेक्षा कमी अंतर आहे, 90पेक्षा कमी अंश आहेत, म्हणून आपण 90 या ठिकाणी सरळ 90 असणार आहे आणि 55 अंश कमी असल्यामुळे आपला कोण या साईडला असणार आहे. ठीक आहे, तर या साईडला 55 कुठे बघूया. बघा या ठिकाणी इथे 50 आहेत आणि इथे 60 आहेत, तर 50 आणि 60च्या मध्ये 55 असणार आहे. या ठिकाणी आपण हा 55 अंशाचा एक खूण करूया आणि अशा प्रकारे हे दोन्ही बिंदू जोडूया. तर अशा प्रकारे हा 55 अंशाचा आपण कोन काढला. आता याचा कोन दुभाजक काढण्यासाठी मगाशी जी कृती केली त्याचप्रमाणे अशा प्रकारे राऊंडरचे एक टोक इथे ठेवूया आणि अंदाजे माप घेऊन या साईडला आणि या बाजूवर किंवा या किरणवर अशा प्रकारे दोन बघा अशा प्रकारे दोन कंस काढले आपण. आता मगाशी केल्याप्रमाणेच एका कंसावर आपण राऊंडरचे टोक ठेवूया आणि आता अंतर तुम्ही थोडे कमी जास्त केले तरी चालेल. अशा प्रकारे कंस काढा आणि तेच अंतर आता न बदलता या कंसावर ठेवून पुन्हा एकदा अशा प्रकारे कंस काढा. आता हे दोन्ही कंस ज्या बिंदूमध्ये छेदतात तो बिंदू आणि हा बिंदू आपण जोडून घेऊया. त्या बिंदूतून जाणारा किरण आपण काढूया. बरोबर, अशा प्रकारे हा 55 अंशाचा कोन काढून आपण त्याचा हा कोन दुभाजक काढला. यानंतर तिसरे उदाहरण आहे 90 अंश. बघा आता आपल्याला 90 अंशाचा कोन काढायचा म्हणजे काटकोन काढायचा. पुन्हा आपण मगाशी केल्याप्रमाणेच खाली एक किरण काढूया अंदाजे मापाचा. बरोबर, आता 90 अंशाचा कोन काढण्यासाठी कोन मापक अशा प्रकारे तर अशा प्रकारे 90 अंशाचा आपण कोन काढला. यानंतर अशा प्रकारे दोन कंस ठराविक अंतरावर काढले. आता एका कंसावर कर्कटक ठेवून किंवा राऊंडर ठेवून या ठिकाणी अशा प्रकारे कंस आणि तेच अंतर अंतर बिलकुल बदलायचे नाही. आपण या कंसावर या राऊंडरचे एक टोक ठेवून अशाच प्रकारे दुसरा कंस काढला. ठीक आहे, आता आपल्याला हा बिंदू या बिंदूतून जाणारा एक किरण काढूया. ठीक आहे, तर अशा प्रकारे 90 अंशाचा कोन काढून आपण त्या 90 अंशाचा कोनाचा सुद्धा या ठिकाणी दुभाजक काढलेला आहे. आता तिसरा प्रश्न बघूया. एक विशाल कोन त्रिकोण व एक काटकोन त्रिकोण काढा. प्रत्येक त्रिकोणातील कोन दुभाजकाचा संपाद बिंदू काढा. प्रत्येक त्रिकोणातील संपाद बिंदू कोठे आहे. बघा आता आपल्याला एक विशाल कोन त्रिकोण आणि एक काटकोन त्रिकोण काढायचा आहे आणि त्यांच्या कोन दुभाजकांचा संपाद बिंदू म्हणजे त्यांचे त्या त्रिकोणाचे तिन्ही कोन असतील त्या प्रत्येक कोनाचा कोन दुभाजक सुद्धा तुम्हाला काढायचा आहे आणि ते तिन्ही कोन दुभाजक एकत्र कोणत्या बिंदूत एकमेकांना छेदतात त्याला आपण संपाद बिंदू म्हणतो. तो बिंदू कुठे आहे हे आपल्याला सांगायचं आहे. तर सर्वप्रथम आपण विशाल कोन त्रिकोण काढूया. बघा या ठिकाणी आपण पहिल्यांदा विशाल कोन त्रिकोण काढूया.
आता विशाल कोन त्रिकोण म्हणजे काय, तर ज्या त्रिकोणातील कोणत्याही एका कोनाचा माप हे 90 अंशापेक्षा जास्त असेल तर तो त्रिकोण हा विशाल कोन त्रिकोण असेल. म्हणून आपण पहिल्यांदा अशा प्रकारे एक रेषाखंड काढू. यानंतर 90 अंशापेक्षा जास्त साधारण आपण अशा प्रकारे एक विशाल कोन त्रिकोण काढूया. ठीक आहे, तर हा आपला विशाल कोन त्रिकोण आहे. आता या त्रिकोणातील प्रत्येक कोनाचा आपल्याला कोन दुभाजक काढायचा आहे. कोन दुभाजक काढण्यासाठी आपण जी कृती केली सेम आपल्याला या ठिकाणी करायची. सर्वप्रथम बघा, आपण या कोनाचा कोन दुभाजक काढूया. त्यासाठी या ठिकाणी आपण कर्कटक ठेवूया आणि ठराविक अंतरावर अशा प्रकारे एक कंस आणि या ठिकाणी सुद्धा एक कंस. आता मगाशी केल्याप्रमाणे सेम या कंसावर कर्कटक ठेवूया आणि हे अंतर तुम्ही कमी जास्त करू शकता. आपण थोडे जास्त घेऊया म्हणजे हे आकृतीच्या बाहेर हे कंस येतील आणि आकृती आपली स्वच्छ नीटनेटकी दिसेल. या ठिकाणी हा कंस. आता तेच अंतर बिलकुल न बदलता या कंसावर हे टोक ठेवा आणि अशा प्रकारे हा कंस काढायचा. आता या हे दोन्ही कंस ज्या ठिकाणी छेदतात त्या बिंदूतून जाणारा हा किरण काढूया. तर आपण हा या कोनाचा कोन दुभाजक काढला. ठीक आहे, त्याचप्रमाणे उरलेल्या दोन्ही कोनाचे कोन दुभाजक आपल्याला काढायचे. आता त्यानंतर आपण या कोनाचा कोन दुभाजक काढूया. सेम कृती आपल्याला करायची इथे सुद्धा. या ठिकाणी राऊंडाचे टोक ठेवूया आणि इथे एक कंस, इथे एक कंस. हे अंतर आपल्याला अंदाजे घ्यायचे आहे. त्यानंतर एका कंसावर आपण राऊंडाचे टोक ठेवा आणि हे आपण साधारण कंस बाहेर जाऊ द्या म्हणजे आपली आकृती व्यवस्थित दिसेल. या ठिकाणी एक कंस मारूया आणि या कंसावर पुन्हा राऊंडाचे टोक ठेवून अशा प्रकारे एक कंस. सॉरी, मग यानंतर अशा प्रकारे या कंसावर एक टोक ठेवूया आणि आपण अंतर जास्त घेऊया जेणेकरून हे दोन्ही कंस आकृतीच्या बाहेर जातील. बघा, अशा प्रकारे एक कंस आणि तेच अंतर ठेवून, अंतर बिलकुल बदलायचे नाही, या कंसावर राऊंडाचे टोक ठेवा आणि अशा प्रकारे हा दुसरा कंस काढा. आता हे दोन्ही बिंदू ज्या बिंदूत छेदतात तो बघा हा बिंदू असेल. या बिंदूतून जाणारा किरण आपण काढूया अशा प्रकारे. ठीक आहे, तर अशा प्रकारे या कोनाचा सुद्धा कोन दुभाजक आपण काढला. आता उरलेला हा कोन, या ठिकाणी सुद्धा आपल्याला कोन दुभाजक काढायचे. तर आता आपण या कोनावर अशा प्रकारे कोन दुभाजक ठेवूया, कर्कटक ठेवूया आणि अंदाजे माप घेऊन इथे एक कंस आणि इथे एक कंस. ठीक आहे, आता मगाशी केल्याप्रमाणेच या ठिकाणी एका कंसावर राऊंडाचे टोक ठेवा आणि हे अंतर साधारण आपण यात आकृतीच्या बाहेर जाऊ द्या जेणेकरून आतमध्ये जास्त हे होणार नाही. अशा प्रकारे कंस काढा
आता तेच अंतर ठेवून, अंतर बिलकुल बदलायचं नाही, या कंसावर हे राऊंडरचे टोक ठेवून पुन्हा एकदा अशा प्रकारे कंस. बघा आता हा जो बिंदू आहे ज्या ठिकाणी दोन्ही कंस छेदलेत त्या बिंदूतून जाणारा अशा प्रकारे किरण आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे तीनही कोणांचे कोनदुभाजक आपण काढले आणि तीनही कोणांचे कोनदुभाजक ज्या ठिकाणी छेदतात, बघा या ठिकाणी, याला म्हणतात संपात बिंदू. याला म्हणतात संपात बिंदू, जो आपण आय ह्या अक्षराने दाखवतो. तर या विशाल कोन त्रिकोणाचा संपात बिंदू कुठे आहे, तर त्रिकोणाच्या आतमध्ये आहे. ठीक आहे. तर या प्रश्नाचे उत्तर येईल या प्रश्नाचे उत्तर लिहूया आपण की विशाल कोन त्रिकोणातील कोन दुभाजकांचा संपात बिंदू त्रिकोणाच्या आत असतो. त्रिकोणाच्या आत असतो. ठीक आहे. यानंतर आपल्याला एक काटकोन त्रिकोण काढायचा आणि त्यामध्ये सुद्धा अशा प्रकारे कोन दुभाजक काढून त्याचा संपात बिंदू कोणत्या ठिकाणी येतो ते आपल्याला बघायचे. तर या ठिकाणी आता आपण काढूया काटकोन त्रिकोण. काटकोन त्रिकोण काढण्यासाठी आपण एक व्यवस्थित काटकोन त्रिकोण काढूया. बघा अशा प्रकारे एक खाली रेषाखंड काढूया आणि बरोबर 90 अंशाचा कोन घेऊन, बघा अशा प्रकारे 90 अंशाचे माप घेऊन आपण काटकोन त्रिकोण काढूया. किंवा तुम्ही गुणाच्या साहाय्याने सुद्धा काटकोन त्रिकोण काढू शकता. ठीक आहे. अशा प्रकारे आपण काटकोन त्रिकोण काढूया. त्यानंतर या काटकोन त्रिकोणाचे सुद्धा प्रत्येक कोणाचा कोन दुभाजक आपल्याला काढायचा आहे. तर सर्वप्रथम आपण या कोणाचा कोन दुभाजक काढूया. बघा अशा प्रकारे अंदाजे माप घेऊन हे दोन्ही कंस काढूया. यानंतर या एका कंसावर कर्कटक ठेवून आपण थोडे अंतर जास्त घेऊ, जेणेकरून हे दोन्ही कंस बाहेर जातील आकृतीच्या. अशा प्रकारे कंस आणि तेच अंतर ठेवून या कंसावर राऊंडर ठेवून अशा प्रकारे कंस. ठीक आहे. आता या बिंदूतून जाणारा किरण आपण काढला. त्याचप्रमाणे आता या कोणाचा कोन दुभाजक आपल्याला काढायचा आहे. या बिंदूवर आपण राऊंडरचे टोक ठेवू, इथे कंस आणि या किरणावर एक कंस. त्याच पद्धतीनं या एका कंसावर राऊंडर ठेवून आपण अंतर जास्त घेऊ, इथे कंस आणि तेच अंतर न बदलता या कंसावर राऊंडर ठेवून अशा प्रकारे कंस. आता पुन्हा सेम हा जो बिंदू आपल्याला मिळाला त्या बिंदूतून जाणारा कोन दुभाजक आपण काढूया अशा प्रकारे. आता उरलेला जो कोन आहे त्या कोनाचा सुद्धा कोन दुभाजक आपण काढूया. या ठिकाणी कर्कटक ठेवूया अशा प्रकारे.
एक कंस आणि या किरणावर एक कंस. यानंतर यापैकी दोनपैकी एका कंसावर कोणत्याही कर्कटक ठेवूया आणि अंतर थोडे जास्त घेऊया, जेणेकरून हे दोन्ही कंस आकृतीच्या बाहेर येतील आणि आपली आकृती व्यवस्थित दिसेल अशा प्रकारे. आणि त्यानंतर दुसऱ्या कंसावर टोक ठेवून सुद्धा अशाच प्रकारे एक कंस. तर बघा, अशा प्रकारे हा जो बिंदू आपल्याला मिळाला, त्या बिंदूतून जाणारा दुभाजक, कोन दुभाजक आपल्याला काढून घ्यायचा आहे. बघा, या काटकोन त्रिकोणामध्ये सुद्धा आपण तीनही कोणांचे कोन दुभाजक काढले, तर या तिन्ही कोन दुभाजकांचा संपाद बिंदू म्हणजे तिन्ही कोन दुभाजक ज्या बिंदूमध्ये एकमेकांना छेदतात तो संपाद बिंदू त्रिकोणाच्या आतमध्ये असलेला दिसतो आपल्याला, बरोबर. तर अशा प्रकारे काटकोन त्रिकोणातील आपलं जे उत्तर आपण लिहूया, काटकोन त्रिकोणातील कोन दुभाजकांचा संपाद बिंदू त्रिकोणाच्या आत असतो. त्रिकोणाच्या आत असतो. ठीक आहे. अशा प्रकारे तिसरा प्रश्न सुद्धा आपल्याला आपण पूर्ण केलेला आहे. आता प्रश्न चौथा, एक काटकोन त्रिकोण काढा, त्याच्या भुजांचे म्हणजे बाजूंचे लंब दुभाजक काढा आणि त्यांचा संपाद बिंदू कोठे आहे. बघा, आपल्याला एक काटकोन त्रिकोण काढायचा आहे. सर्वप्रथम आपण एक काटकोन त्रिकोण काढूया अशा प्रकारे. ठीक आहे. एक खाली रेषाखंड काढला. यानंतर 90 अंश माप घेऊन अशा प्रकारे एक काटकोन त्रिकोण काढूया. यानंतर त्यांच्या भुजांचे म्हणजे त्यांच्या बाजूंचे आपल्याला लंब दुभाजक काढायचे. आपण एक एक बाजूंचे लंब दुभाजक काढूया. सर्वप्रथम आपण या खालच्या बाजूचा लंब दुभाजक काढूया. आता लंब दुभाजक काढण्यासाठी आपण काय करूया, या बाजूच्या एका बिंदूवर अशा प्रकारे कर्कटक ठेवून निम्म्यापेक्षा थोडे जास्त अंतर घेऊन अशा प्रकारे इथे कंस आणि तेच अंतर न बदलता खालच्या बाजूने एक कंस. आता तेच अंतर न बदलता आपण या बाजूने त्या बिंदूवर एक टोक ठेवूया आणि अशा प्रकारे वरच्या बाजूने एक कंस, खालच्या बाजूने एक कंस. आता हे दोन्ही बिंदू आपण अशा प्रकारे जोडून घेऊया. बघा, अशा प्रकारे आपण या एका बाजूचा लंब दुभाजक काढला. आता यानंतर आपण या बाजूचा लंब दुभाजक काढूया. त्यासाठी आपण बघा, आपण आपला पेज अशा प्रकारे थोडा फिरवून घेऊया, जेणेकरून आपल्याला लंब दुभाजक काढणे सोपे जाईल. आता या बाजूचा लंब दुभाजक काढण्यासाठी या बाजूच्या एका बिंदूवर अशा प्रकारे कर्कटक ठेवून निम्म्यापेक्षा जास्त अंतर अशा प्रकारे घ्या आणि इथे एक कंस आणि खालच्या बाजूने एक कंस. त्याचप्रमाणे
तेच अंतर घेऊन अंतर न बदलता दुसऱ्या बाजूवर कर्कटक ठेवा. एक मिनिट. अंतर जर आपण बदलले तर आपली आकृती चुकू शकते, त्यामुळे ते अंतर व्यवस्थित घ्या आणि ते बदलू नका. बघा अशा प्रकारे अंतर बिलकुल बदलू नका. आणि हा कंस बघा. आता मगाप्रमाणेच हे दोन्ही बिंदू आपल्याला जोडून घ्यायचे. हा आपण लंबदुभाजक काढला. यानंतर जी आपली उरलेली बाजू आहे हिचा सुद्धा आपल्याला अशा प्रकारे लंबदुभाजक काढायचे. त्यासाठी पुन्हा एकदा आपण अशा प्रकारे पेज आपला फिरवून घेऊया आणि या बाजूचा लंबदुभाजक करण्यासाठी पुन्हा सेम कृती. एका बाजूवर एका त्याच्या बिंदूवर आपण राऊंडर ठेवूया आणि निम्म्यापेक्षा साधारण जास्त अंतर घेऊन अशा प्रकारे वरच्या बाजूने एक कंस आणि खालच्या बाजूने एक कंस. आता तेच अंतर घेऊन अंतर बिलकुल न बदलता आपण राऊंडर या बिंदूवर ठेवूया आणि अशा प्रकारे या साईडला एक कंस वरच्या बाजूने आणि खालच्या बाजूने एक कंस. ठीक आहे. आता हे बिंदू दोन्ही आपण जोडून घेऊया. आता बघा ही आकृती आपण अशा प्रकारे काढली. या तीनही बाजूंचे लंबदुभाजक काढले आणि त्यांचा संपाद बिंदू म्हणजे तिन्ही बाजूंचे लंबदुभाजक ज्या बिंदूत एकमेकांना छेदतात तो हा बिंदू आहे बघा. आणि तो बरोबर या काटकोन त्रिकोणाच्या एका बाजूवर आलेला आहे. तर यांचा संपाद बिंदू कुठे आहे तर त्या त्रिकोणाच्या बाजूवर आहे. आणि यांचा संपाद बिंदू सी अक्षराने दाखवतात कारण हे लंबदुभाजक आहेत. लंबदुभाजकांचा संपाद बिंदू सी अक्षराने दाखवतात म्हणजे त्याला सर्कम सेंटर असे म्हणतात किंवा त्याला परिकेंद्र असे सुद्धा म्हणतात. परिकेंद्र. ठीक आहे. तो सी या अक्षराने दाखवतात. तर आपले उत्तर असेल की आपण या ठिकाणी लिहूया. काटकोन त्रिकोणाच्या भुजांच्या लंबदुभाजकांचा संपाद बिंदू हा त्या काटकोन त्रिकोणाच्या तर हा बघा हा जो बिंदू आला आहे त्रिकोणाच्या एका काटकोन त्रिकोणाच्या एका बाजूवर. पण ही बाजू म्हणजे या काटकोन त्रिकोणाचा कर्ण आहे. ठीक आहे. कर्ण कोणता असतो तर काटकोन त्रिकोणामध्ये 90 अंशाचा जो कोण असतो त्याच्या समोरची बाजू ही कर्ण असते. म्हणजेच या काटकोन त्रिकोणाच्या भुजांच्या लंबदुभाजकांचा संपाद बिंदू हा काटकोन त्रिकोणाच्या कर्णावर येतो. ठीक आहे. काटकोन त्रिकोणाच्या कर्णावर आहे किंवा असतो. ठीक आहे.
आता या सराव संचामधील शेवटचा प्रश्न, मैथिली म्हणजे 5वा प्रश्न आहे. मैथिली, शैला व अजय हे तिघे एका शहरात वेगवेगळ्या ठिकाणी राहत असून त्यांच्या घरांपासून समान अंतरावर खेळण्यांचे एक दुकान आहे. हे आकृतीच्या सहाय्याने दर्शवण्यासाठी कोणती भौमितिक रचना वापरावी? स्पष्टीकरण द्या. आता या उदाहरणामध्ये बघा, 3 मैथिली, शैला व अजय वेगवेगळ्या ठिकाणी राहतात आणि त्यांच्या घरांपासून समान अंतरावर खेळण्यांचे दुकान आहे. तर आपल्याला माहिती आहे की कोणत्याही त्रिकोणात किंवा लघुकोन आणि विशाल कोन त्रिकोण जर आपण त्या त्रिकोणाचे लंबदुभाजक काढले तर त्या 3 लंबदुभाजकांचा जो संपाद बिंदू असतो तो त्या त्रिकोणाच्या शिरोबिंदूंपासून 3 शिरोबिंदूंपासून समान अंतरावर असतो. ठीक आहे. तर आपण त्याच प्रकारची आकृती काढूया. एक आपण लघुकोन त्रिकोण काढूया. बघा, अशा प्रकारे एक आपण लघुकोन त्रिकोण काढला. आता हे 3ही बिंदू 1, 2 आणि 3 याला आपण समजा नाव देऊया ABC. आता या 3ही बिंदूंमध्ये समजा ही 3ही मुले आहेत. आता 3ही बाजूंचे आपण लंबदुभाजक काढूया. लंबदुभाजक काढण्यासाठी मगाशी आपण जी कृती केली त्याचप्रमाणे बघा, या बाजूचा लंबदुभाजक काढण्यासाठी निम्म्यापेक्षा जास्त अंतर, वरच्या ठिकाणी 1 कंस आणि तेच अंतर घेऊन खालच्या ठिकाणी 1 कंस. त्याचप्रमाणे आता या ठिकाणी या बिंदूवर राऊंडर ठेवून वरच्या बाजूला कंस आणि या खालच्या बाजूला कंस. हे दोन्ही बिंदू जोडून घेऊया. यानंतर आपण या बाजूचा लंबदुभाजक काढण्यासाठी अशा प्रकारे आपला पेज फिरून घेऊया. या बाजूचा लंबदुभाजक काढण्यासाठी पुन्हा सेम कृती, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊया. वरच्या बाजूने 1 कंस आणि खालच्या बाजूने 1 कंस. त्याचप्रमाणे या बिंदूवर राऊंडर ठेवून वरच्या बाजूने कंस, खालच्या बाजूने कंस. पुन्हा एकदा हे दोन्ही बिंदू जोडून घेऊया. आता बघा, हा लंबदुभाजक काढला, हा सुद्धा या बाजूचा लंबदुभाजक काढला होता. आता उरलेली जी बाजू आहे तीही या बाजूचा लंबदुभाजक काढण्यासाठी पुन्हा सेम कृती, या बाजूच्या एका बिंदूवर राऊंडर ठेवून निम्म्यापेक्षा जास्त अंतर, वरच्या बाजूने 1 कंस आणि खालच्या बाजूने 1 कंस. तसेच या साईडला कर्कटक ठेवून या वरच्या बाजूने 1 कंस आणि खालच्या बाजूने 1 कंस. या ठिकाणी हे दोन्ही बिंदू जोडून घेऊया अशा प्रकारे. सुद्धा आपण लंबदुभाजक काढला. तर बघा, आता हे 3ही लंबदुभाजक आपण काढले आणि या 3ही लंबदुभाजकांचा जो संपाद बिंदू आहे, म्हणजे 3ही लंबदुभाजक ज्या बिंदूमध्ये छेदतात तो हा संपाद बिंदू, याला आपण परिमध्य सुद्धा म्हणतो किंवा परिकेंद्र, जो C अक्षर दाखवतात तो आपण या ठिकाणी काढला. तर आता तुमच्या लक्षात येईल का हा जो बिंदू आहे तो या ABC 3ही बिंदूंपासून समान अंतरावर आहे. जर आपण येथे अंतर मोजूया, बघा, A पासून जर आपण मोजलं तर हा जवळजवळ 3.9 इतक्या अंतरावर, 3.8 किंवा 9 इतक्या अंतरावर आहे. 3.8 वर आहे. यानंतर आपण जर B पासून याचं अंतर मोजलं तर हा बघा पुन्हा एकदा 3.8 सेम. आणि C पासून जर आपण याचं अंतर मोजलं तर बघा
या सी पासून याचं अंतर सेमच आहे 3.8. हे तुम्ही बघू शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारे म्हणजेच ABC या ठिकाणी ते तीनही मुलं असतील, मैथिली, शैला आणि अजय, आणि त्यांच्या घरापासून समान अंतरावर हे दुकान असेल. ठीक आहे. तर अशा प्रकारे ही आपण आकृती काढली आणि या आकृतीचं नाव आपण काय काढली, कोणती आकृती काढली, तर त्रिकोणाच्या हे दर्शवण्यासाठी आपल्याला कोणती भौमितिक रचना दाखवायची आहे, तर त्रिकोणाच्या लंब दुभाजकांचा संपाद बिंदू म्हणजेच परिमध्य काढावा. ठीक आहे. कारण या त्रिकोणाच्या लंबदुभाजकांचा जो संपाद बिंदू असतो तो त्रिकोणाच्या तीनही शिरोबिंदूपासून समांतर असतो. कारण सुद्धा आपण लिहूया. कारण हा परिमध्य त्रिकोणाचा परिमध्य हा त्रिकोणाच्या तीनही शिरोबिंदूंपासून समान अंतरावर असतो. हे आपल्या या प्रश्नाचं स्पष्टीकरण. अशा प्रकारे आपण पहिल्या प्रकरणातील सराव संच 1 या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. ही सर्व उदाहरणे तुम्ही व्यवस्थित अभ्यासा आणि त्याचा वारंवार सराव करा, जेणेकरून या सर्व आकृती तुम्ही चांगल्या पद्धतीने काढू शकता.